आपण जनरल नॉलेज कंटिन्यू करणार आहोत. तर स्पोर्ट्स अँड एंटरटेनमेंट हे पर्सनॅलिटीज फ्रॉम स्पोर्ट आहेत. इंडियन पर्सनॅलिटीज आहेत ज्या खूप फेमस आहेत वेगवेगळ्या स्पोर्ट्समध्ये. तर हे आहे गगन नारंग. गगन नारंग हे नाव आहे रायफल शूटिंगशी लिंक्ड आहे. गगन नारंग रायफल शूटिंग. पंकज अडवाणी हे स्नूकर प्लेयर आहेत. पंकज अडवाणी हे स्नूकर प्लेयर आहेत. बायचुंग भुतिया हे फुटबॉल प्लेयर आहेत. बायचुंग भुतिया फुटबॉल खेळतात. सोमदेव देवरामन हे इंडियन टेनिस प्लेयर आहेत. रितू राणी ही हॉकीची प्लेयर आहे. कर्णम मल्लेश्वरी ही खूप फेमस आहे, वेट लिफ्टर आहे ती कर्णम मल्लेश्वरी. धनराज पिल्ले हॉकीचे खूप फेमस आहेत. हे धनराज पिल्ले हॉकी. मिथाली राज ही पण इंडियन क्रिकेट मध्ये हिने खूप चांगला परफॉर्मन्स दिलेला आहे. दीपिका कुमारी ही आर्चरीशी रिलेटेड आहे आणि हिचं पण आता रँकिंग खूप हाय झालेलं आहे. इव्हन ऑलिम्पिकमध्ये पण तिचा परफॉर्मन्स खूप छान होता. बबिता कुमारी हे आपण दंगल पिक्चर बघितलंय त्याच्यामध्ये जे बबिता फोगट आणि सगळ्या आहेत त्या सगळ्या रेसलिंगशी रिलेटेड आहेत. अंजुम चोप्रा क्रिकेट. विश्वनाथन आनंद चेस. आता नवीन मुलं पण सगळे आले चेसमध्ये. गुकेश आहे ज्याने आता चेसचं वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकली. सो अगेन परत एकदा रिवाइज करूया. गगन नारंग रायफल शूटिंग. पंकज अडवाणी स्नूकर. बायचुंग भुतिया फुटबॉल. सोमदेव देवरामन टेनिस. रितू राणी हॉकी. कर्णम मल्लेश्वरी वेट लिफ्टर. धनराज पिल्ले हॉकी. मिथाली राज क्रिकेट. दीपिका कुमारी आर्चरी. बबिता कुमारी रेसलिंग. अंजुम चोप्रा क्रिकेट. विश्वनाथ आनंद चेस. आता आपल्याला व्हेन एन इझी कॅच इज टेकन बाय फिल्डर इन क्रिकेट इट इज कॉल्ड एज अ डॉली कॅच. ओके, डॉल लक्षात ठेवा, डॉल वरून डॉली कॅच. व्हेन नॉट अ सिंगल रन इज स्कोर्ड बाय द बॅट्समन इन अ सिंगल ओव्हर दॅट ओव्हर इज कॉल्ड एज अ मेडन ओव्हर म्हणजे 0 रन. हु इज फॉन्डली नोन एज पायोली एक्सप्रेस. पीटी उषा. पीटी उषाने खूप छान धावायची आणि भरपूर मेडल्स आणले आपल्या भारतासाठी म्हणून तिला पायोली एक्सप्रेस म्हटलं जातं. विच स्पोर्ट लिएंडर पेस अँड महेश भूपती टेनिस. लिएंडर पेस महेश भूपती हे आपले टेनिस स्टार आहेत. विच स्पोर्ट इज प्लेड इन ॲले. ॲली म्हणजे बॉलिंग खेळणार म्हणजे आपण बघतो ना इथे विवियाना मॉलमध्ये वगैरे जे बॉलिंग कोर्ट आहेत त्याला ॲले म्हणतात. त्याच्यावरती तो आपण बॉल थ्रो करतो त्या गेमला बॉलिंग म्हणतात. द मणिपुरी स्पोर्ट सॅगल कंगजेई. The Manipuri sport Sagal Kangjai is similar to polo. So Sagal ओल पोलो असं लक्षात ठेवायला लागेल. फारसं आता काय आपल्याला माहिती नाही. सो सगोल कंगजेई पोलो. OL आहे त्या दोघांमध्ये. प्रुडेन्शियल कप वॉज गिवन फॉर विच स्पोर्ट्स. क्रिकेट. ईगल बर्डी अँड बोगी आर टर्म्स यूज इन विच स्पोर्ट्स. हे गोल्फमध्ये असतात. ओके, ईगल बर्डी बोगी. गोल्फ कोर्ट खूप मोठं असतं त्याच्यामध्ये हे टर्म्स वापरले जातात. In the game of kabaddi, each team has 8 players. The game of cricket, what is the length of the pitch? 22 yards. So, सगळं 22 yards मध्ये सगळं असतं. हे फॅक्ट मधलं पण विचारू शकतात. सो मायकल फेल्प्स इज अ स्विमर फ्रॉम USA अँड कॉल्ड एज अ फ्लाइंग फिश. मग विचारू शकतात हु इज फ्लाइंग फिश. मायकल फेल्प्स. हु इज फ्लाइंग फिश. मायकल फेल्प्स अँड ही हॅज द हायेस्ट नंबर ऑफ गोल्ड मेडल्स. शुभम जगलन is the youngest budding golfer from पानिपत. शुभम जगलन गोल्फर फ्रॉम पानिपत. आता इंडियामध्ये स्पोर्ट्सला खूप वाव मिळायला लागलाय त्याच्यामुळे आणि स्पोर्ट्समध्ये करिअर करता येतं वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये. ओके, म्हणून तुम्हाला स्पोर्ट्सची माहिती सांगितली. आता मोर ऑफ स्पोर्ट्स. मग आता कुठल्या स्पोर्ट्समध्ये किती टीम मेंबर्स असतात. सो बास्केटबॉलमध्ये 5 असतात. बेसबॉलमध्ये 9 असतात. पोलोला 4 असतात. पोलो म्हणजे काय, घोड्यावर बसून गोल्फ हे खेळलं हॉकी खेळलं जातं. हॉकी का गोल्फ जे त्याला बोलतात पोलो. क्रिकेट घोड्यावर बसून खेळलं जातं. त्याच्यात 4 प्लेयर आहेत. क्रिकेटमध्ये 11, फुटबॉल 11 हे तर आपल्याला माहिती आहे. व्हॉलीबॉल 6, खो खो 5, हॉकी 6 आणि कबड्डी पण मागे बघितलं आपण. कबड्डीमध्ये किती होते 8. सो अगेन बास्केटबॉल 5, बेसबॉल 9, पोलो 4, क्रिकेट 11, फुटबॉल 11, व्हॉलीबॉल 6, खो खो 5, हॉकी 6. ओके, आता स्टेफी ग्राफ, सेरेना विलियम्स, मार्टिना नवरातेला प्ले विच गेम. मग आपण ही डॉक्युमेंटरी बघितली होती राईट सेरेना विलियम्स आणि च्या वडिलांची. सो हे सगळं कशाशी लिंक्ड आहेत. टेनिसशी लिंक्ड आहेत. कशा टेनिस. कॅप्टन रूप सिंग स्टेडियम इज रिलेटेड टू विच स्पोर्ट.
कॅप्टन रूप सिंग. क्रिकेटचं स्पोर्ट आहे, क्रिकेटसाठी आहे. प्रत्येक स्पोर्ट्सचे स्टेडियम्स असतात ते वेगवेगळे असतात. चक्कर अँड मॅलेट आर द टर्म्स असोसिएटेड विथ विच गेम? पोलो. चक्कर अँड मॅलेट, पोलो. ओव्हल स्टँडिंग इन इंग्लंड इज असोसिएटेड विथ विच स्पोर्ट? अगेन ओव्हल स्टेडियम इंग्लंडमधलं खूप फेमस आहे, क्रिकेटशीच लिंक्ड आहे ते पण. फिल्म भाग मिल्खा भाग इज बेस्ड ऑन वूम? स्पोर्ट्समन मिल्खा सिंग. मग इथे मिल्खा सिंगची माहिती पण दिली आहे. मिल्खा सिंगला फ्लाइंग सिख म्हणायचे. आपण मूवीमध्ये सगळं बघितलेलंच आहे आणि त्यांनी ऑलिम्पिकमध्ये ते जिंकले. ओके, सो आता ते नाही आहेत पण त्यांना फ्लाइंग सिख म्हणलं जातं. हे विचारू शकतात फ्लाइंग सिख कोणाला म्हटलं आहे? हु इज द फर्स्ट इंडियन टू क्रॉस 7 इम्पॉर्टंट सीज बाय स्विमिंग? बुल्ला चौधरी. स्विमिंग करून ते 7 इम्पॉर्टंट सीज त्यांनी क्रॉस केले, बुल्ला चौधरी. विच गेम डेव्हिस कप असोसिएटेड? लॉन टेनिस. डेव्हिस कप, लॉन टेनिस. व्हॉट इज द नेम ऑफ पर्सन हू कंट्रोल्स द फुटबॉल मॅच? रेफरी असतो. रेफरी बघतो की कोण बरोबर करतंय की नाही. जर कोणी फाऊल केला तर त्याला तिकीट देणं हे रेफरीचं काम असतं. द टर्म गॅम्बिट इज असोसिएटेड विथ विच स्पोर्ट्स? चेस. वेअर डिड MS धोनी मेक हिज ODI डेब्यूट? चित्तागॉंग. कुठे गेलं? MS धोनीने चित्तागॉंग. हे त्याच्या मूवीमध्ये आहे, धोनीच्या मूवीमध्ये. आता इथे मार्शल आर्ट्स ऑफ इंडियाची माहिती आहे. ओके, आता मार्शल आर्ट्स ऑफ इंडिया म्हणजे जसं आपण आता आपल्याला फक्त कराटे माहिती आहे, कुंगफू कराटे आपण म्हणतो, तायक्वांडो माहिती आहे, पण ह्याच्यापेक्षा पण भारी भारी वेस्टर्न मार्शल आर्टपेक्षा इंडियन मार्शल आर्ट्स जे आहेत ते जास्त म्हणजे युज्ड आहेत आणि आपल्या इंडियन शरीराला साजेसे पण आहेत आणि खूप इफेक्टिव्ह पण आहेत. तर इंडियन मार्शल आर्ट्स कुठले कुठले आहेत? ह्याच्यामध्ये तुम्हाला फोटो देऊन त्याचं नाव विचारू शकतील. इंडियन मार्शल आर्ट्स म्हणजे फायटिंग सिस्टीम ऑफ इंडियन सबकॉन्टिनेंट. तर मल्लयुद्ध किंवा कॉम्बॅट रेसलिंग हे सगळ्यात ओल्डेस्ट आहे. धनुर्वेदा आणि ह्याच्यामध्ये काय ते 4 फॉर्म्समध्ये इंडो आयर्न मायग्रेशन, धनुर्वेदा सेक्शन फाउंड इन द वेदास कंटेन्स रेफरन्स टू मार्शल आर्ट. मग धनुर्वेदा अ सेक्शन फाउंड इन वेदास कंटेन्स द रेफरन्स टू मार्शल आर्ट. मग कुठले कुठले आहेत? लाठी. लाठी आपण आपल्या इथे व्हायचं बरोबर. सो लाठीमध्ये काय असतं? लाठीने युद्ध म्हणजे खेळलं जातं आणि अजूनही इंडियाच्या बऱ्याचशा रुरल पार्टमध्ये खेळलं जातं. सो हे पिक्चर आलं तर लाठी बघून सोपं आहे. लाठी. हे आहे मुष्टियुद्ध. मुष्टियुद्ध हे वाराणसीमधून आलेलं आहे. पंचेस मारणं, किक मारणं, नीज, एल्बोचा यूज करून हे केलं जातं आणि इट इज काइंड ऑफ फिजिकल, मेंटल अँड स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट. सो असा फोटो आला तर हे आहे मुष्टियुद्ध. मुष्टी म्हणजे काय आहे? मूठ. ह्याला म्हणतात मुष्टी. याने युद्ध करणं म्हणजे मुष्टियुद्ध. हे आहे गटका. गटका म्हणजे काय? वेपन्स वापरतात आणि हे शिक्स पंजाब. मग हे पण विचारतील गटका इज लिंक्ड विथ पंजाब. तर वेपन्स यूज इन गटका आर स्टिक, तलवार, किरपान अँड कटार. हे सगळं म्हणजे शीख लोक आपल्याकडे त्यांच्याकडे असतं बरोबर. सो ह्याच्यामध्ये हँड, फीट आणि वेपन्स यूज करून हे लढलं जातं. सो हे आहे गटका. नंतर आहे थांगथा. थांगता हे मणिपुरी मार्शल आर्ट आहे. ह्याला हुआन लॉंग पण म्हणतात. ह्याच्यामध्ये स्वॉर्ड आणि स्पियर्स वापरले जातात. काय आहे? थांगता मणिपुरी मार्शल आर्ट. कलारीपयट्टू. कलारीपयट्टू हे केरलाचं मार्शल आर्ट आहे आणि एकदम ओल्डेस्ट फायटिंग आर्ट आहे. अजूनही साऊथ इंडियामध्ये बऱ्याचशा ठिकाणी हे यूज केलं जातं आणि खूप ह्याने बॉडी एकदम चप्पळ होते. कलारीपयट्टू. नंतर आहे सिलंबम. सिलंबम कुठून आहे? तामिळनाडू. अ वाईड व्हरायटी ऑफ वेपन्स आर यूज. ओके, हे कुठेही दुसरीकडे वापरलं जात नाही आणि ह्याच्यामध्ये अॅनिमल सारख्या मुवमेंट केले जातात. स्नेक, टायगर, ईगल फॉर्म्स. ओके, आणि अनदर पार्ट ऑफ सिलंबम इज कुट्टू वरिसाई विच इज अनआर्म्ड काइंड ऑफ मार्शल आर्ट. म्हणजे बाकीच्या ह्याच्यामध्ये आर्म्स घेतात, ह्याच्यामध्ये आर्म्स घेत नाही. नंतर मर्दानी खेळ. मर्दानी खेळ आपल्या कोल्हापूरमध्ये शिकवले जातात म्हणजे मुलींना वगैरे अजूनही शिकवले जातात. ओके, महाराष्ट्राचं मर्दानी खेळ. मग काय? लाठी वापरून केलं जातं. मुष्टियुद्ध वाराणसीचं आहे. पंचेस, किक्स करून केलं जातं. गटका पंजाबचे शीख करतात, वेपन्स वापरून केलं जातं. थांगथा मणिपूरचं मार्शल आर्ट्स आहे आणि ह्याच्यामध्ये पण स्वॉर्ड अँड स्पियर्स वापरले जातात. कलारीपयट्टू केरलाचं आहे. त्याच्यानंतर सिलंबम कसला आहे? तामिळनाडूचं आहे. अॅनिमल सारख्या मुवमेंट केल्या जातात आणि जर आर्म्स घेतलं तर सिलंबम, आर्म्स नाही घेतलं तर कुट्टू वरिसाई आणि मर्दानी खेळ महाराष्ट्र कोल्हापूर. इंटरनॅशनल पॅरालिम्पिक कमिटी. हे सगळे पॅरालिम्पिक ऑलिम्पिकचे विनर आहेत. पॅरालिम्पिक म्हणजे काय? जे दिव्यांग आहेत, स्पेशली एबल्ड आहेत.
म्हणजे कोणी डंब आहे, डेफ आहे, हात नाही, पाय नाही, तर त्यांचं पॅरालिम्पिक ऑलिम्पिक वेगळं होतं. आणि हे पॅरालिम्पिक ऑलिम्पिक जे आहे ते टोकियोमध्ये झालेल्या ऑलिम्पिकमध्ये कोणी कोणी गेम्स जिंकले आहेत. तर सुमित अंटिलने जेव्हलिन थ्रोमध्ये गोल्ड जिंकलाय, अवनी लखेराने रायफल शूटिंगमध्ये गोल्ड जिंकलाय, भवानी पटेलने टेबल टेनिसमध्ये सिल्वर जिंकलाय, देवेंद्र झजारिया जेव्हलिन थ्रो मध्ये सिल्वर, निशाद. हे जेव्हा झालं तेव्हा एकाच वेळेला आपले 2 ऍथलीट होते तिकडे उभे, गोल्ड आणि सिल्वर जिंकून जेव्हलिन थ्रो मध्ये. निशाद कुमार मेन हाय जम्प मध्ये त्यांनी केलेला आहे, योगेश कथुनिया डिस्कस थ्रो, प्रवीण कुमार सिल्वर अगेन हाय जम्प मध्ये, मरियप्पन थंगावेलू सिल्वर हाय जम्प सिल्वर, सुंदर सिंग गुर्जर जेव्हलिन थ्रो ब्रॉन्झ, शरद कुमार मेन्स हाय जम्प ब्रॉन्झ, सिंगराज अदाना पिस्तोल शूटिंग ब्रॉन्झ, अवनी लखेराने गोल्ड पण जिंकले आणि ब्रॉन्झ पण जिंकले. हे इम्पॉर्टंट आहे. ओके, अवनी लखेरा हे येऊ शकतं. हरविंदर सिंग रिकव्ह ओपन आर्चरी ब्रॉन्झ. द पॉइंट्स टू रिमेंबर बघूया. एल्फिस्टन पिक्चर पॅलेस किंवा चॅपलिन सिनेमा हा पहिला सिनेमा हॉल आहे इंडियामधला. कोणी? जमशेदजी मदन यांनी तो केलाय 1907 मध्ये. चॅपलिन मूवी थिएटर आता ती डिमॉलिश केली आहे साईट आणि म्युनिसिपल कॉर्पोरेशन हे यूज करतं. आय थिंक हे पण राहिलंय. सो हे कोण कोण आहेत? अमिताभ बच्चन, कोण ओळखत नाही, कतरिना कैफ आहे, शाहरुख खान, आलिया भट्ट, दिलीप जोशी, तारक मेहता का उल्टा चष्मा फेम, पंकज त्रिपाठी, इरफान खान, सुनील ग्रोवर आणि भारती सिंग हे सगळे ऍक्टर्स आहेत. सत्यजित रे हे खूप फेमस डायरेक्टर आहेत आणि त्यांचा पाथर पांचली त्यांचा पहिला मूवी होता. त्यांना खूप इंटरनॅशनल अवॉर्ड मिळालेत. आर्ट काइंड ऑफ मूवी ते बनवायचे, खूप वेगळ्या प्रकारचे मूवी. त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण हे तिन्ही त्यांना दिलेलं आहेत अवॉर्ड. सत्यजित रे. तर हे आवर पास्ट हिस्ट्री. आता कोण कोण आहे? फर्स्ट गव्हर्नर जनरल ऑफ बंगाल. मग फर्स्ट गव्हर्नर जनरल ऑफ बंगाल वॉरन हास्टिंग ब्रिटिशर होता. सती वॉज डिक्लेअर इलिगल बाय ब्रिटिश रूलर लॉर्ड विलियम बेंटिंग. सती प्रथा. ही वॉज द फाउंडर ऑफ इंडियन बॉय स्काउट. हा तर हे लक्षात ठेवायला सोपं आहे कारण स्काउट गाईड तुम्हाला होतं ना. गाईडची प्रार्थना काय? बेडन पॉवल तेरे बच्चे हम. सो गाईड कोणी केलंय? स्काउट कोणी केलंय? रॉबर्ट बेडन पॉवल. रिअल नेम ऑफ बिरबल हा क्वेश्चन येईल कारण बऱ्याच ठिकाणी आला होता या ह्याच्यामध्ये. महेश दास. अकबरनामा वॉज रिटन बाय अबुल फजल. ही ट्रान्सलेटेड द भगवद गीता इन इंग्लिश. चार्ल्स विल्किन्स. He introduced English as the official language in India. Sir Charles Wood. He was founder of Indian Association. Surendranath Banerjee. The first Indian to coin the word स्वराज हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. कोण? लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. He addressed M.K. Gandhi as father of nation. Netaji Subhash Chandra Bose. He is considered as the chief architect of Taj Mahal. Ahmad Lahori. The use of decimal and zero was invented by आर्यभट्टा. कोण आहे? आर्यभट्टा. आता इथे यांनी हे दिलेत आणि त्याच्यावरती आपल्याला आन्सर द्यायचे ते फोटो बघून. मग नोबेल प्राइज विनर फ्रॉम इंडिया कोण आहेत? हे कोण आहेत? रवींद्रनाथ टागोर. प्रेसिडेंट ऑफ इंडिया राजेंद्र प्रसाद. हे पण येईल, हे बराच वेळा आलंय कारण. इंडियन वन द ग्रॅमी अवॉर्ड पंडित रविशंकर. मला वाटतं हे इमेज त्यांनी कदाचित चुकीची दिली आहे कारण ग्रॅमी अवॉर्ड हे जनरली म्युझिक रिलेटेड असतात आणि हे श्री रविशंकर आहे आणि पंडित रविशंकर वेगळे आहेत. वुमन चीफ मिनिस्टर इन इंडिया सुचेता कृपलानी. इंडियन टू ट्रॅव्हल टू स्पेस राकेश शर्मा यांनी पहिल्यांदा म्हटलं होतं की स्पेसमधून कशी दिसते इंडिया, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. आणि इंडियन पायलट JRD टाटा आहे. तर JRD टाटा पायलट पण होते, मला माहिती नव्हतं. ते एंटरप्रान्युअर होते माहिती होतं पण आता हिंदी दिलंय सो असेल. नेम द वर्ल्ड फर्स्ट डॉक्टर टू डू हार्ट ट्रान्सप्लांट क्रिश्चियन बर्नार्ड. सेक्रेटरी जनरल ऑफ UN ट्रायग्वेल आहे. फर्स्ट चॅम्पियन ऑफ WWE बरी रॉजर्स. फर्स्ट वुमन टू गो टू स्पेस व्हॅलेंटिया तेरेश्कोवा. हे तुम्हाला होतं हिस्ट्रीमध्ये आय थिंक 4th स्टँडर्डला. आणि फर्स्ट टॉकिंग रोबोट सोफिया. हे 2 इम्पॉर्टंट आहे, हे येऊ शकतं. फर्स्ट टॉकिंग रोबोट सोफिया. पर्सन टू रीच द साऊथ पोल रोनाल्ड अमंडसन. फर्स्ट नोबेल प्राइज वर अवॉर्डेड इन 1901.
सोवियत cosmonaut Yuri Gagarin become the first man in space. 1961 मध्ये स्पेसक्राफ्ट वॉस्टॉक 1 मधून ते गेले. सो युरी गागरिन हे फर्स्ट ह्युमन बिंग टू ट्रॅव्हल टू स्पेस आहे. आता जी मंथ्सची नाव आहेत आपण जानेवारी फेब्रुवारी जनरली ती रोमन मधून घेतली आणि ह्याला म्हणतात ग्रेगोरियन कॅलेंडर. हे विचारतील जे कॅलेंडर आपण वापरतो त्याला म्हणतात ग्रेगोरियन कॅलेंडर. ओके. आणि पोप गॅगरीने ते केलंय. ह्याला जुलियन कॅलेंडर आणि जे आता यूज करतो आपण त्याला ग्रेगोरियन कॅलेंडर असं म्हणतात. आता ह्याच्यामध्ये ग्रेगोरियन कॅलेंडरमध्ये मायनर मॉडिफिकेशन आहे जुलियन कॅलेंडरपेक्षा. म्हणजे फर्स्ट इंट्रोड्यूस झालं जुलियन कॅलेंडर. आता ह्याच्यामध्ये जे मंथ्स आहेत ते रोमन ह्याच्यामध्ये आहेत. आयदर ते देवाच्या ह्याच्यावरती आहेत किंवा राजांच्या नावावरती बेस्ड आहेत किंवा जे रोमन नंबरिंग सिस्टीम आहे त्याच्यावरती बेस्ड आहे. मग जानेवारीस म्हणतात लॅटिनमध्ये आणि तो गॉड जानूसवरती घेऊन घेतलाय. फेब्रुवारीस म्हणजे प्युरिफिकेशन फेस्टिवल. मार्शियस गॉड मार्स वरून घेतलंय. एप्रिलियस गॉडेस ॲफ्रोडाईट वरून घेतलंय. मेयस गॉडेस मैया वरून घेतलंय. जुनियस गॉडेस जुनो वरून घेतलंय. जुलियस सीझर हा राजा होऊन गेला फेमस त्याच्यावरून घेतलंय. ऑगस्टस अगेन राजा होता ऑगस्टस त्याच्या नावावरून घेतलंय. सप्टेंबर सेम आहे. सेप्टम म्हणजे 7 म्हटलं जातं रोमन कॅलेंडरमध्ये म्हणून त्याला सप्टेंबर. तसंच ऑक्टोला 8 म्हटलं जातं म्हणून ऑक्टोबर. नोव्हेंबरला 9. डिसेंबरला डिसेंबर म्हणजे 10. सो सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर सेमच नाव आहे पण ह्यांची नावं वेगळी आहेत थोडीशी. जानेवारीला जानेवारीस म्हणतात. फेब्रुवारीस. मार्शियस. एप्रिलिस. मेयस. जुनियस. जुलियस. ऑगस्टस. हे करिअर ऑप्शन्स आहे. हा फोटो देऊन विचारतील की हे काय आहे. सो हे काय आहे पार्टी किंवा इव्हेंट ऑर्गनायझर. हे काय आहे ऑनलाईन कोर्सेस डेव्हलप करणं. फॅशन डिझायनिंग. हे काय ब्लॉगिंग. ऑनलाईन हेल्थ आणि फिटनेस. वेडिंग कन्सल्टंट किंवा वेडिंग प्लॅनर पण म्हणतात. ॲडव्हर्टाइजमेंट कॅम्पेन डेव्हलपर. ग्राफिक डिझायनिंग आणि सोशल मीडिया स्ट्रॅटेजीज किंवा सोशल मीडिया मॅनेजमेंट पण म्हटलं जातं. तर हे जनरल नॉलेजचं बुक अशा प्रकारे तुम्हा मुलांच्या ज्ञानात भर टाकायला दिलेलं आहे. आणि आमच्या व्हिडिओ जर तुम्हाला युजफुल होत असतील तर नक्की आमच्या व्हिडिओजना लाईक करा, सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला आणि शेअर करायला विसरू नका. हे कोविडशी रिलेटेड माहितीमध्ये कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड हे वॅक्सिन जे इंडियामध्ये दिले गेले होते हे पण लक्षात ठेवायला पाहिजे. फायझर वगैरे हे बाहेर दिले होते इन वर्ल्ड पण आपण दिलं नाही फायझर. ओके. थँक्यू एव्हरीवन.